आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. ध्वनी चित्र. प्रवचनकार समीर लिमये यांचं व्याख्यान, मनीष वर्मा यांचा संवाद उपक्रम आणि माता रमाबाई आंबेडकर आणि माईसाहेब डॉक्टर सविता आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष परिसंवाद या कार्यक्रमांचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत. छत्रपती संभाजीनगर इथल्या ज्ञानयज्ञ समितीच्या वतीनं अधिक मासानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यात प्रवचनकार समर्थ भक्त समीर लिमये यांचं दासबोध आणि सज्जनगड या विषयावर व्याख्यान झालं. ते म्हणाले, मला सांगा, योग वासिष्ठाबद्दल काल मी थोडंसं सांगितलं. असं खरंच वाटतं का की आपल्याला मनात येतं की नाही की रामाला हे सगळं ठाऊक नसेल का? तरी देखील त्यांनी वसिष्ठ ऋषींना प्रश्न विचारले. हा एक प्रकारे भाव बरोबर आहे. ज्या वेळेला राम मनुष्य योनीमध्ये जन्म घेतो किंवा मनुष्याला ज्या ज्या मर्यादा निसर्गाला राखून दिल्या त्यालाही फॉलो करायच्या आहेत, पण त्याच्याही पल्याड जाऊन आपण वक्त्याला बोलतं करावं हा सुद्धा श्रवणाचा प्रकार. ऍटिट्यूड असू नये. काय असला पाहिजे? ऍटिट्यूडच असायचा असेल तो कुठला असला पाहिजे किंवा समजून द्यायचं म्हणून इथपर्यंत आलं किंवा आले काय नक्की. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात मोठं ऐकणं कुठलं? त्यात आपल्याला आपला चेहरा दिसायला पाहिजे. परत विचारतो, असं पण किती जणांनी वाचला? कालचा श्रीराम स्वामींचं उदाहरण सोडून द्या, सांगा मला किती त्याला परत किती जणांनी वाचला? कारण आपल्याला रेडायचं असायचं. सगळ्यांचं बघा त्यात गमतीचा भाग असा असतो, स्वीकार करणं ही पहिली स्टेप आहे. पदार्थामध्ये, अध्यात्मामध्ये माझंही काहीतरी चुकू शकतं हे जेन्युइनली वाटलं पाहिजे. आणि मग असं लक्ष करा की मी गुरु सेवा करायची खूप इच्छा आहे, पण मला सेवा समजून जर घेतली पाहिजे. मग सेवा समजणं म्हणजे काय? तर साधं सरळ आहे की गुरुने आपल्याला टार्गेट दिलंय, मार्ग दिलाय, त्या मार्गाने जायचं आहे आणि त्या मार्गाने गेल्यानंतर एक मोठा फायदा आहे. तो फायदा कुठला आहे? तो मार्ग कुठला आहे? तर तो भगवत प्राप्तीचा आहे. इथून थोडस स्वतःकडे पाहायला सुरुवात करा. किती जणांनी मला भगवत प्राप्ती व्हावी अशी भगवंताकडे डिमांड केली. इथून एक एक पद आपण मनाच्या श्लोकामध्ये एक छान श्लोक असा आहे. मुळात आपण सगळे साधक आहोत आणि सगळ्या साधनांमध्ये सेवा हे सर्वोत्तम साधन मानलं जातं. पण मुळात सेवाच जर कळली नाही तर मी साधन कसं करायचं? आणि तुम्ही साधनच केलं नाही तर मी स्वतःला साधक कसं म्हणायचं? हे आता गहनावली गहन हे लक्षात घ्या. म्हणजे सांगलेलं एका वेगळ्या लेअरने समजून घ्यायचा पाहिजे. समर्थांचा श्लोक असा आहे की मला जर समर्थांची सेवा करायची आहे, मला जर भगवत प्राप्ती करायची आहे, सज्जनो सगळ्यात पहिले कुणाला कन्व्हिन्स करायला लागतं माहितीये का तुम्हाला? हे सगळं सुनियोजित छान पद्धतीने आपल्याकडनं घडावं असं जर वाटत असेल तर एकाला आपल्याला कन्व्हिन्स करावं लागतं. आणि तो एक म्हणजे कोण? तर आपलं मन एक इकडे तिकडे फिरतं. आपण खुर्चीत बसलेला असतो, मन जायला खुर्चीत बसत. आणि म्हणून समर्थ मनाच्या श्लोकात काय म्हणतात की पहिले देवापुढे उभा राहा आणि उत्कट भव्य तेची घ्यावे. तसं भव्य संकल्प कर. भव्य संकल्प, छोटे छोटे संकल्प नको. आपण पहिलेच निगेटिव्ह कसा विचार करतो? आम्ही काय आपली सामान्य माणसं, आम्ही आपला आमच्याकडे छोटे छोटे घडत. का कोणी सांगितलं तुम्ही सामान्य आहात? तुम्ही मुळीच सामान्य नाही, सगळे उत्तम आहात. टार्गेट छोटं ठेवताय, संकल्प छोटा ठेवताय. का नाही संकल्प भव्य ठेवत? कारण तो संकल्प काय आहे? माझ्याकडनं सेवा करून घ्या हा सगळ्यात मोठा संकल्प आहे. पण सेवा करून घेताना एक महत्वाची टीप समर्थ देतात मनाच्या श्लोकात. हे असं म्हणतात, मना प्रार्थना तुझला येत आहे. मनात तुला प्रार्थना आहे काय? रघुराज थकीन होनी पाहे, अवज्ञात दाहो यदर्थी न कीजे. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या वतीनं आयोजित संवाद या उपक्रमांतर्गत गेल्या आठवड्यात गोसेवा गतिविधीचे प्रांत संयोजक मनीष वर्मा यांनी गोमाता संस्कृती आणि संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, आपण जी आधुनिक शेती ह्यावेळेस करतोय, पण त्या काळामध्ये बलरामजींनी संपूर्ण कृषी ही गो आधारित केली. भगवान श्रीकृष्ण तूप पाठवायचे तर बलरामजी आपल्याकडं गो आधारित शेतीमधून निघालेलं अन्नधान्य ते एक्सपोर्ट करायचे आणि त्याच्या बदल्यात आपल्याकडं सोनं यायचं, म्हणून द्वारका सोन्याची झाली. म्हणून त्या काळामध्ये जेवढे रथ होते त्याला सोन्याचे कवच असायचे. आपले जेवढे राजे महाराजे किंवा त्या काळातले सैनिक त्यांच्याकडे सोनं चांदी सगळं कवच असायचं. त्या काळातलं सामान्य शेतकऱ्याची सुद्धा बैलगाडी चांदी किंवा सोन्याचं मडून ठेवलेली असायची. इतकी समृद्धी आमच्याकडे होती. त्याचं कारणच हे होतं की प्रत्येक घरामध्ये गोपालन असायचं. गो आधारित काही ना काही उत्पादन आपल्या प्रत्येक गावामध्ये असायचं. म्हणजे प्रत्येक घर हा एक त्या काळातला एक छोटी मोठी इंडस्ट्री असायची. मग काय नजर लागली आमच्या ह्या देशाला. त्यानंतर आपण मुघलांचा काळ बघितला. एक 900 वर्षच्या जवळपास मुघलांनी आपल्यावर अत्याचार केला आणि त्यांनी आपल्या संस्कृतीवर घात केला होता. आपण तो सगळा इतिहास वाचलेला आहे. त्याचबरोबर आपल्या अंतर्मनाला घात करावं म्हणून ते गोहत्या करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ बघितला तर अवघ्या 12व्या-13व्या वर्षी त्यांनी कसायचं हात कापलं होतं. ते रस्त्यावर गाय कापत होतं. अफजल खान त्यावेळेस स्वारी करत येत होता तर तो मंदिर तर तोडायचा, पण चौकात उभं करून ते गोहत्या करायचं, गायींना कत्तल करायचं. म्हणजे आमच्या संस्कृतीवर कशा कशा प्रकारे घात केलेले. तरी आम्ही थोडेसे टिकून राहिलो. नंतरचा काळ होता आपला इंग्रजांचा काळ. इंग्रजांच्या काळात सुद्धा आम्ही टिकून राहिलो आणि मग इंग्रजांच्या काळामध्ये आपण टिकून राहिल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत ह्या इंग्रजांची एक टीम ती बैठक केली का ह्या भारतावर 500-700 वर्ष ह्या मुघलांनी अत्याचार केला. आपणही 150-200 वर्ष इथं राज्य करतोय. तरी या भारतातला एक सामान्य माणूस ताठमानानं उभा का आहे, ते अजून का पराजित झाले नाही. तर याचा शोध लावा म्हणून त्यांनी एक समिती बनवली त्या काळातली आणि त्या समितीचा एक प्रमुख म्हणून मॅकेलोला त्यांनी अपॉइंट केलं. मॅकेलो पूर्ण भारतभर भ्रमण केलं. सगळा त्यांनी अभ्यास केला आणि शेवटी येऊन त्यांनी अहवाल सादर केला त्यांच्या राजासमोर, राणीसमोर. भारत हा ह्या 3 कारणामुळे अजूनही ताठ उभा आहे आणि हे 3 कारण जोपर्यंत असेल तोपर्यंत भारताला कोणी पराजित करू शकणार नाही. त्या 3 कारणापैकी पहिलं कारण होतं या भारतातली एज्युकेशन सिस्टम. त्या काळामध्ये आपल्याकडे गुरुकुल पद्धत होती आणि गुरुकुल पद्धतीत असणारा विद्यार्थी तो सर्वगुण संपन्न असायचा. दुसरं होतं त्या काळातली आपली मंदिर व्यवस्था. कारण त्या काळामधलं आपलं जे सेंटर पॉइंट होतं हे मंदिर होतं. म्हणजे अचानक काही आपदा जर आली गावामध्ये तर जी काही आपदाचा सामना करायचंय ती सगळी मंदिरातून आपल्याला ती व्यवस्था उभी राहायची. जर पूर आला तर त्या ठिकाणी जी काही आपली त्या पूरग्रस्त लोकांना मदत व्हायला पाहिजे तर सगळेजण त्या मंदिरात आणून ठेवायचे आणि मंदिरातून ती डिस्ट्रीब्युट व्हायची. त्या काळात सगळेजण मंदिरात एकत्रित सकाळ संध्याकाळी यायचे तर काही चांगला आचार विचार व्हायचा, काही निरोप आपली व्यवस्था व्हायची. तर एक मंदिर व्यवस्था आपली स्ट्रॉंग होती म्हणून आपण टिकलो. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट होती ती आपली भारतीय गाय. त्या मॅकेलोचं म्हणणं होतं जोपर्यंत ही भारतीय गायला आपण बिघडू शकणार नाही तोपर्यंत हा भारतातला हा नागरिक अजिबात पराजित होणार नाही. आणि मग ह्या 3 गोष्टीवर त्यांनी विचारपूर्वक आक्रमण केलं. सुरुवातीला त्यांनी एज्युकेशन सिस्टम आपलं बदललं, गुरुकुल पद्धत बंद केली. नंतर ही सगळी व्यवस्था आज आपण जी शिकतोय ती व्यवस्था त्यांनी त्या काळात रुजू केली. दुसरं मंदिर व्यवस्थेमध्ये त्यांनी हात घातला आणि ती मंदिर व्यवस्था त्यांनी सगळी डिस्टर्ब केली. आणि सर्वात महत्वाचं होतं आपली भारतीय गाय. त्या भारतीय गायीला जर बाजूला करायचं असेल तर त्यांनी एक नवीन प्रयोग केला आणि आपल्याला आपल्या शेतकरी बांधवाला त्यांनी जर्सी आणि होस्टन सारखा एक प्राणी आपल्या समोर आणून ठेवला. आणि लोक 40 लिटर 50 लिटर दूध देणारं आहे ते म्हणून लवकर स्वीकारलं गेलं. आणि ती जसे जसे स्वीकारलं गेलं तसं तसं त्याचा वापर वाढत गेला. आणि पूर्ण आपण जर मागच्या 40, 50, 60 वर्षाचा इतिहास पाहतो तर आपल्याकडे जर्सींचा आणि होस्टनचं प्रमाण वाढला आणि आपली भारतीय गौवंश जी आहे ती घटत गेली. कारण आपला लोभ जो होता जास्त दुधाचा त्या लोभापायी आपण आपली ही भारतीय गायीला आपण आपल्यापासून दूर केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रबुद्ध युवा परिवर्तनवादी विचार मंचच्या वतीनं माता रमाबाई आंबेडकर यांच्या 91व्या आणि माईसाहेब डॉक्टर सविता आंबेडकर यांच्या 23व्या स्मृती दिनानिमित्त विशेष परिसंवाद घेण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यात माता रमाई आंबेडकर आणि माईसाहेब डॉक्टर सविता आंबेडकर यांचं योगदान या विषयावर प्राध्यापक उज्ज्वला खोब्रागडे यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या, तर यामध्ये मी 2013 पासून माईच्या या कार्याविषयी मला माहिती झाली आणि अगदी मी प्रामाणिकपणे मी कबूल करते की तोपर्यंत फक्त माईसाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नीमध्ये एवढीच माहिती मला, कारण ते आपण प्रयत्न करतो. कारण ती माहिती जर मिळवायची असेल तर मग आपल्याला स्वतःला शोधावं जे आहे त्यात आपण समाधानी तर एवढं
आहेत, प्रबुद्ध ज्येष्ठ नागरिक संघ आहे, त्यानंतर प्रबुद्ध युवा परिवर्तनवादी विचार मंच आहे, अवलंबितेशन प्रोडक्शन आहे. त्या लोकांनी विचार करणाऱ्या या लोकांनी ज्या गोष्टी तुम्ही थांबून ठेवलेल्या आहेत त्याच्यावरची विराम जी आहे ती बाजूला सारून जे काही सत्य आहे जे वास्तव आहे ते आपल्या सगळ्या आणलेले आहे. परिचयामध्ये कमी हा शब्द आलेला आहे तेव्हा कवीने कमी बोलावं असा एक लिखित नियम असतो. तर त्याच्या कवितेने बोलावं असा एक नियम आहे. पण 2-3 जे मधले काही गॅप आहेत ते मी 2-3 मिनिटं मी जास्त बोलणार नाही. तर या माताद्वयांविषयी जेव्हा आपण ऐकूया मग आंबेडकरवादी स्त्री हा शब्द जेव्हा पुढे येतो तर मग काय आहे आंबेडकरवादी स्त्री? तर बघा फक्त स्त्री आहे त्यात वेगळं असं काही नाही आहे. जे बाबासाहेबांनी सांगितले प्रज्ञाशील शिक्षणाशिवाय झालेली नाही. जर स्त्री शिकलेली असेल तर तिचं सर्व सुशिक्षित होईल याला नाही. त्यानंतर की शील आपण खूप सहज म्हणतो की health is lost, nothing is lost. Health is lost, something is lost. मला काही आजार झालाय आपलं मेडिकल सायन्स खूप पुढे गेलेलं आहे. आपण त्या सगळ्या आजारांवर मात करू शकतो. Health is lost, something is lost, but character is lost, everything is lost. जर तुम्ही शीलभ्रष्ट असाल तर तुम्ही माणूस बनण्याच्या लायकीचे. तर या 3 गोष्टी ज्या आहेत या 3 गोष्टींच्या मार्गावर चालणारी जी स्त्री असेल ती आंबेडकरवादी स्त्री आहे. स्त्री ज्या स्त्रीने पाळली ती आंबेडकरवादी स्त्री आहे असं माझं मत आहे. ते माझं मत आहे तेच खूप ठाम आहे तेच खरं आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. तो आपण विचार करावा म्हणून मी हा विचार आपल्यासमोर मांडलेला आहे. करुणेविषयी बोलायचं तर मग प्रज्ञा आहे माझ्यामध्ये शिक्षण आहे शील आहे आणि मग साहजिक काय होईल की तो अहंकार जो आहे तो गर्व जो आहे तो वाढतो. मग ती जी काही करुणा आहे माणसाला माणूस म्हणून बघणार सिंपथी आणि एम्पॅथी ज्याला म्हणतो आपण की मला जर त्रास होत असेल एखाद्या गोष्टीचा तर खूप सामान्य आणि सहज गोष्ट आहे की ती माझ्यासारख्या इतर माणसाला दिसते. जेव्हा मी इतरांना कुणाला तरी त्रास देण्याच्या उद्देशाने वागत असेल तर तो त्रास मला मी तितकाच तसाच सहन करावा लागेल. ही गोष्ट ही सिंपथी आणि ही एम्पॅथी माणसाला माणूस म्हणून जगण्याची ही आपल्या सगळ्यांनी मान्य करणं ही आहे आपण आंबेडकरवादी स्त्रीच्या बाजूने जाण्याची गोष्ट. म्हणजे कोंबड्या मारून खायचं आणि लोकांना सांगायचं जिंकण्यासाठी पाणी ठेवणं ही हिपोक्रसी नाही. ही हिपोक्रसी नाही. माणसाला माणूस म्हणून पाहण्याची आणि माणसाला माणूस म्हणून त्याची प्रतिष्ठा जपण्याची जी युक्ती आहे ती या दोन्ही माताद्वयांकडनं आपण ती शिकावी. त्यानंतर एक कुटुंबाचा आंबेडकर कुटुंबाविषयी दोघीही बोललेले आहेत ते आम्ही सगळं स्वीकारतो. मात्र आंबेडकर कुटुंबाला मात्र आम्ही काय केलेलं आहे जाणून सगळं बाजूला ठेवलेलं आहे. मराठवाड्याची म्हण आहे की कणगीचं खायचं आहे इरल्याचं गायचं. कणगीत जे भरलेलं आहे ते महत्वाचं आहे. म्हणजे इरल्यावरचं जे झाकण असतं ना त्याच्यावर काही थंडी होत असतं. पण आपण काय करतो आपण या इरल्याला जास्त महत्व देते. त्या छोटंसं जे झाकणावरचं जे छोटंसं अन्न आहे तर हे जे काही भक्तिमान आंबेडकर तयार झालेले आहेत नवीन युगातले तर यांच्या मागे जाण्यापेक्षा जे आंबेडकरांचं जे प्रमुख मुख्य मूळ तत्वज्ञान आहे त्या कणगीतलं जे तत्वज्ञान आहे ते बाहेर काढावं आणि आपण सगळ्यांनी त्याच्यावर विचार करावा. अजून एक मुद्दा आलेला आहे की कार्यक्रमामध्ये उपस्थितीची संख्या जी आहे फार कमी होत झालेली आहे. हरकत नाही चांगलं समजायला चांगलीच लोक लागतात. त्याच्यामुळं गर्दीची अपेक्षा नसली तरी गर्दी आहे असं मी समजते. प्रत्येक जण हा विचारी आणि गर्दी माणूस इथे आहे आणि 100च्या बरोबरीला आहे असं समजते. फक्त आता एक विचार तिथे पुढे यावा तो असा की तरुण पिढीला आपण सगळे एका तक्त्यामध्ये आहोत एका वर्गामध्ये आहोत पण तरुण मुलांना आपण या आंबेडकरी विचारांकडे कसा त्यांना तो समजून सांगता येईल आणि विशेष म्हणजे त्यांच्या भाषेत समजून सांगता येईल याच्यावरती मात्र आपल्या सगळ्यांना विचार करावा लागेल काम करावं लागेल. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.